श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आहे दीप अमावस्या. तर आज आपण दीप अमावस्या का साजरी करतात, दीप अमावस्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज दीप अमावस्या. दीप पूजनासाठी ही वेळ चुकवू नका. कशी कराल पूजा, किती दिवे लावावेत, नैवेद्य काय असावा, धार्मिक महत्त्व, परंपरा, उपाय कोणते. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. आजच्या दिवशी दीपपूजनाला विशेष महत्त्व आहे. आज दीपपूजनाचा शुभ मुहूर्त काय, पूजा पद्धत, तिथी सर्व काही जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. वैदिक पंचांगानुसार आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे. हिंदू धर्मात या अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वीची अमावस्या महाराष्ट्रात दीप अमावस्या किंवा दीपपूजन अमावस्या म्हणून साजरी केली जाते. यंदा दीप अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी घरातील समई, पणत्या, निरांजन आणि इतर दिव्यांची स्वच्छता करून त्यांचे पूजन केले जाते. दिवा हा प्रकाश, ज्ञान, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. आजच्या दिवशी दीपपूजनाला विशेष असे महत्त्व आहे. आज दीपपूजनाचा शुभ मुहूर्त काय, पूजा पद्धत, तिथी सर्व काही जाणून घ्या. आषाढ अमावस्या 2026 पंचांगानुसार योग्य तिथी तारीख 12 ऑगस्ट 2026. अमावस्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:52 वाजता. अमावस्या तिथी समाप्त 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06 दीपपूजन 12 ऑगस्ट 2026. आषाढ अमावस्येला दीपपूजनाचा शुभ मुहूर्त. महाराष्ट्राच्या पंचांगानुसार आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या आसपास दीप प्रज्वलित करून पूजन करण्याची प्रथा आहे. पंचांगानुसार आज दीपपूजनासाठी शुभ मुहूर्त गोधूली काळ सायंकाळी 7:08 ते 7:31 असा दिला आहे. त्यामुळे दिवे स्वच्छ करून पूजा मांडणी करून सूर्यास्तानंतर गोधूळी कालात दीपपूजन करणे विशेष योग्य मानले जाते. दीप अमावस्येला परंपरेनुसार सायंकाळी दिवे प्रज्वलित करून दीपपूजन केले जाते. दीपपूजन कसे करावे. आषाढ अमावस्येला दीपपूजेला विशेष महत्त्व मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी घराची स्वच्छता करून देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर घरातील समई, पणती किंवा दिवे स्वच्छ धुवून घ्यावेत. शक्य असल्यास तांदूळ किंवा रांगोळीने दिव्यांसाठी सुंदर आसन तयार करावे. पूजेसाठी दिवे एका पाटावर किंवा स्वच्छ जागेवर ठेवावेत. त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. दिव्यात शुद्ध तूप किंवा तेल घालून वात लावावी. त्यानंतर दिवे प्रज्वलित करून देवी देवतांचे स्मरण करावे. दीपपूजेच्या वेळी ओम दीपज्योतिर परब्रह्मा दीपज्योतिर जनार्दन दीपोहर तुमे पापन दीपज्योतिर नमस्तुते हा श्लोक म्हणू शकता. त्यानंतर आरती करून देवाला नैवेद्य दाखवावा. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची एकत्र पूजा करण्याची परंपरा काही कुटुंबामध्ये आहे. त्यामुळे वर्षभर घरात सुख, शांती आणि समृद्धी राहावी. अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा अशी प्रार्थना केली जाते. विशेषतः संध्याकाळी दीप लावून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा ठेवण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. मात्र दिव्यांनी किती लावायचा याबाबत कुटुंब, परंपरा आणि स्थानिक प्रथा वेगवेगळ्या असू शकतात. दीपपूजनासाठी किती दिवे लावावेत. दीपपूजनाला किती दिवे लावावेत हा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र याबाबत प्रत्येकाची परंपरा वेगळी असू शकते. समई, पणत्या, निरांजन किंवा घरातील उपलब्ध दिव्यांची स्वच्छता करून त्यांना प्रज्वलित करणे महत्त्वाचे मानले जाते. काही कुटुंबामध्ये घरातील सर्व दिवे एकत्र मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे. दिव्यांची संख्या, दिवे स्वच्छ ठेवणे, योग्य पद्धतीने प्रज्वलित करणे आणि श्रद्धेने पूजन करणे याला अधिक महत्त्व दिले जाते. दीप अमावस्येला नैवेद्याला काय ठेवावे. धार्मिक मान्यतेनुसार दीपपूजनानंतर देवाला सात्विक नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. घरातील प्रचलित पद्धतीनुसार पुरण, खीर, गोड पदार्थ, फळे, दूध, तूप, साखर किंवा घरच्या घरी तयार केलेला सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवता येतो. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबामध्ये या दिवशी गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो.
नैवेद्याचा प्रकार हा घराण्याची परंपरा, कुलाचार आणि उपलब्धीनुसार बदलू शकतो. दीप अमावस्येचे धार्मिक महत्त्व काय आहे? धार्मिक मान्यतेनुसार दीप अमावस्या केवळ प्रकाश देणारे साधन नसून हिंदू धार्मिक परंपरेत तो ज्ञान, पवित्रता, सकारात्मकता आणि अज्ञानरूपी अंधार दूर करण्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करून घरातील नकारात्मकता दूर व्हावी आणि जीवनात सुख समृद्धीचा प्रकाश यावा अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करण्याला विशेष महत्त्व आहे. वर्षभर वापरले जाणारे दिवे, समई आणि निरंजन स्वच्छ करून त्यांचे पूजन करण्याची ही परंपरा महाराष्ट्रातील अनेक घरामध्ये आजही जपली जाते. लहान कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत काय आहे? लोक परंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात. त्यात तूप किंवा तेल घालून कापसाची वात लावली जाते. दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 किंवा 5 वेळा ओवाळले जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळद कुंकू लावून गोड पदार्थ दिले जातात आणि आशीर्वाद दिला जातो. दीप अमावस्येच्या रात्री मुलांची दृष्ट या पद्धतीने नक्की काढा. 1. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. या दिवशी नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त असते. 2. त्यामुळे उद्या श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच तुमच्या मुलांवरील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट नक्की काढा. 3. संध्याकाळी दिव्यांची पूजा झाल्यावर एका छोट्या पणतीत कापूर आणि 2 लवंगा ठेवा. 4. हा कापूर पेटून तो मुलांवरून 3 वेळा उतरवा, ओवाळा आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावून द्या. 5. या उपायामुळे मुलावर असलेली मोठी नजर, सततचे आजारपण आणि चिडचिड एका रात्रीत कायमची दूर होईल अशी पारंपरिक मान्यता आहे. अमावस्येच्या संध्याकाळी ही एक गोष्ट शेजाऱ्यांना चुकूनही देऊ नका. तुमच्या घरात येईल दारिद्र्य. कोणती आहे वस्तू? 1. दीप अमावस्या ही घरातील अंधार आणि गरिबी दूर करणारी अत्यंत पवित्र तिथी आहे. 2. या दिवशी संध्याकाळी आपण घरात सर्वत्र दिवे लावून प्रकाशाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करतो. 3. पण शास्त्रानुसार या संध्याकाळी तुमच्या घरी भाजीस, कडधान्य किंवा अन्न शेजाऱ्यांना किंवा कोणालाही मागितल्यास देऊ नका. 4. असे केल्यास तुम्ही तुमच्या घरातील तेज, प्रकाश आणि लक्ष्मी स्वतःहून दुसऱ्याला देत आहात असे मानले जाते. 5. त्यामुळे दीप अमावस्येला संध्याकाळी हा एक कडक वास्तुनियम नक्की पाळा. अमावस्येला घरातील सर्व दिवे का घासले जातात? सर्वात मोठं रहस्य आहे, पाहूया. 1. दीप अमावस्येच्या दिवशी महाराष्ट्रात प्रत्येक घरातले जुने दिवे घासून पुसून लख्ख केले जातात. 2. पण यामागचं खरं कारण काय तुम्हाला माहीत आहे का? 3. कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासूनच महादेवाला अत्यंत प्रिय असा पवित्र श्रावण महिना सुरू होतो. 4. श्रावणात साक्षात शिव पार्वती पृथ्वीवर भ्रमण करतात. त्यांच्या स्वागतासाठीच अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाशाची आरास केली जाते. 5. त्यामुळे या दिवशी घरातील एकही कोपरा अंधारात राहू देऊ नका. दीप अमावस्येला करा हे तोडगे व उपाय घरी नांदेल सुख शांती. 1. कणकेच्या दिव्याचा महातोडगा. दीप अमावस्येच्या संध्याकाळी गव्हाच्या पिठाचे कणकेचे 5 दिवे बनवावेत. त्यात तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप घालून ते दिवे घराच्या मुख्य दारावर, तुळशीजवळ, ईशान्य कोपऱ्यात आणि पाण्याचा नळ पिण्याच्या पाण्याजवळ ठेवावेत. चांगले दिवस येतात. 2. घरातील सर्व दिव्यांची पूजा. दीपपूजन विधी. अमावस्येच्या दिवशी घरातील पित्तळ, तांबे किंवा चांदीचे सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून एकत्र ठेवावेत. त्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुले वाहून त्यांची पूजा करावी. दिव्यांची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो. 3. तिजोरी व पैशाच्या जागेवर दिव्याचा उपाय. दीप अमावस्येच्या रात्री तिजोरीसमोर किंवा पैसे ठेवण्याच्या कपाटासमोर एक दिवा लावावा आणि त्याच्या खाली थोडे अक्षता, अखंड तांदूळ ठेवावेत. हे तांदूळ दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावीत. याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. 4. इडापिडा आणि वाईट नजर दूर करण्याचा तोडगा. अमावस्येच्या रात्री एका दिव्यामध्ये थोडे काळे तीळ आणि 1 लवंग टाकून तो दिवा घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा. घरातील सर्व इडापिडा, आजारपण आणि वाईट नजर
बाहेर जावो अशी प्रार्थना करावी. 5. कापूर व पिवळ्या मोहरीचा धूर. वास्तुदोष निवारण. आषाढ संपण्यापूर्वी अमावस्येच्या मोहरी, राई, संध्याकाळी देवघरात कापूर, 5 लवंग आणि थोडी पिवळी एकत्र जाळावी आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. यामुळे घरातील वर्षानुवर्षाची नकारात्मक ऊर्जा नष्ट म्हणजेच बाहेर निघून जाते. 6. उंबराची विशेष पूजा व रांगोळी. अमावस्येला घराचा उंबरा स्वच्छ धुवून त्यावर हळदीचे पाणी शिंपडावे. उंबऱ्यावर स्वस्तिक काढून दोन्ही बाजूला दिवे लावावेत. उंबऱ्याची पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती किंवा आजारपण घरात प्रवेश करत नाही. 7. पितृदोषापासून मुक्तीसाठी पिंपळाचा उपाय कोणता? दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि काळे तीळ अर्पण करावेत. पितरांचे स्मरण करून हात जोडावेत. याने पितृदोष शांत होतो आणि अडकलेली कामे पूर्ण होतात. 8. मुख्य दारावर तोरण व कवड्याचा तोडगा. आषाढ संपण्यापूर्वी मुख्य दारावर ताज्या आंब्याचा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण बांधावे आणि दाराच्या उजव्या बाजूला 5 पिवळ्या कवड्या लाल धाग्यात बांधून लटकावाव्यात. यामुळे घरात धन समृद्धी आकर्षित होते. 9. अन्नदान व गुप्तदानाचा उपाय. दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला, भिक्षुकाला किंवा ब्राह्मणाला अन्न, गव्हाचे पीठ, गूळ किंवा काळे तीळ दान करावेत. आषाढात केलेले दान अक्षय फल देते. 10. काळ्या कुत्र्याला आणि गायीला घास. अमावस्येला पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची पोळी ज्याला थोडे मोहरीचे तेल लावलेले आहे काळ्या कुत्र्याला खायला द्यावी. याने राहू, केतू आणि शनीचे सर्व दोष नष्ट होतात. 11. घरातील जुना कचरा व मोडक्या वस्तू बाहेर काढणे. अमावस्येच्या आधी घरातील सर्व बंद घड्याळे, मोडके काच, जुने टाकाऊ सामान आणि कोलिष्टके साफ करून बाहेर टाकावीत. 12. मिठाच्या पाण्याने घर पुसणे. नकारात्मकता नाहीशी होते. अमावस्येच्या दिवशी सकाळी संपूर्ण घरात फरशी पुसताना पाण्यात 2 चमचे खडे मीठ टाकावे. मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने घरातील आजारपण आणि कटकटी दूर होतात. 13. वाहत्या पाण्यात नाणे व तीळ विसर्जित करणे. जर खूप प्रयत्न करूनही कामात यश मिळत नसेल तर अमावस्येच्या दिवशी 1 रुपयाचे नाणे आणि थोडे काळे तीळ स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत. 14. हनुमान चाळीसा व मोहरीच्या तेलाचा दिवा. अमावस्येच्या रात्री मारुतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरातील देवघरात हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 3 वेळा हनुमान चालीसा म्हणावी. शत्रू व भीतीपासून मुक्ती मिळते. 15. श्रावणाच्या स्वागतासाठी शंकराची उपासना. आषाढ संपून श्रावण सुरू होत असल्याने अमावस्येच्या रात्री महादेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय जप करावा. यामुळे आगामी श्रावण महिना तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.